हरि ओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 14. नमस्कार. सोहम भावो नमस्कारः. मी तुझाच अंश ही जाण हाच नमस्कार. पारंपरिक नमस्कार. आपण 2 हात जोडून नमस्कार करतो किंवा हात छातीशी ठेवून नमस्कार करतो किंवा 2 हात जोडून मस्तक नमवून नमस्कार करतो किंवा पायांना हात लावून वर उठून हात छातीशी ठेवून नमस्कार करतो किंवा पायांवर हात डोके ठेवून वर उठून हात छातीशी ठेवून नमस्कार करतो किंवा छातीवर पुढे जसे हात जोडले जातात तसे हात पाठीवर जोडून प्रदक्षिणा घालत नमस्कार केला जातो. त्याला पार्श्वनाथासन असे म्हणतात. आता नवीन युगात हात गुडघ्यापर्यंत नेल्यासारखे करून नमस्कार केला जातो. काय करणार, तरुणांना पायापर्यंत वाकवत नाही. पूर्वी स्त्रिया खाली वाकून हात जोडून तो पायांशी 3-3 वेळा हलवून नमस्कार करत असत किंवा पूर्वी स्त्रिया खाली वाकून पदर पसरून त्यावर डोके ठेवून नमस्कार करत असत. आता स्त्रियाही पुरुषांप्रमाणेच नमस्कार करतात, परंतु आता असा नमस्कार करणे स्त्रियांना धोकादायक झाले आहे. नको तो नमस्कार करणे असे त्यांना झाले आहे. त्यांनी हात जोडून दूर राहूनच नमस्कार करावा हेच योग्य. पूर्वी नमस्कार स्वीकारणारा आशीर्वादपूर्वक मनापासून आशीर्वाद देत असे. तशा लायकीच्या व्यक्तीही त्या काळी होत्या. ते नमस्कार करणाऱ्याला स्पर्श करत नसत. आता नमस्कार करणारी स्त्री असल्यास तिच्या अंगावरून, डोक्यावरून, चेहऱ्यावरून, पाठीवरून हात हातात घेऊन जवळ घेऊन आशीर्वाद दिला जातो. यात म्हणे जास्त आपुलकी असते. आता यात नेमके काय असते ते येथे न सांगणेच योग्य. नमस्कार करण्यात आदर व्यक्त करणे, मान सन्मान देणे, लीन होणे, वयाचा मान राखणे, परंपरा म्हणून, सोपस्कार म्हणून इत्यादी असे अनेक हेतू असतात. काही वेळा इच्छेविरुद्ध नाईलाजाने जुलमाचा नमस्कार केला जातो. काही वेळा कोपरापासून नमस्कार केला जातो. अशा वेळी उपहास असतो. शारीरिक व्यायाम म्हणूनही नमस्कार घातले जातात. सूर्य नमस्कार फार प्रसिद्ध आहेत. मी स्वतः शास्त्रशुद्ध पद्धतीने योग नमस्कार विकसित केले आहेत. त्याचे मी मार्गदर्शन करतो. माझ्या योग साधना या पुस्तकात छायाचित्रांसह त्याची कृती दिलेली आहे. नमस्काराबद्दल थोडी पारंपरिक माहिती दिली, परंतु येथे ऋषींना नमस्कार पारंपरिक अर्थाने अपेक्षित नाही. हा आत्मपूजा उपनिषदातील नमस्कार आहे. त्याचे महत्त्व काही निराळे आहे आणि ते आध्यात्मिक आहे. त्यासाठी आपण सूत्रातील शब्दांचे अर्थ समजावून घेऊया. सोहम भावो नमस्कारः. मी तुझाच अंश ही जाण हाच नमस्कार. सोहम. सोहम या शब्दाची फोड 6 अहम अशी आहे. 6 म्हणजे तो, परमात्मा, त्याचा, परमात्म्याचा. अहम म्हणजे मी. सोहम म्हणजे मी तो आहे, मी त्याचा अंश आहे, मी आत्मांश आहे. मी आणि परमात्मा यात फरक नाही. मी तोच आहे, मी त्याचीच अभिव्यक्ती आहे. आपला महामंत्र ओम तत्सत त्वम असी हेच प्रतिपादन करतो. ओम परमात्म्या, तत्सत तूच एकमेव सत्य आहेस. त्वम असी मी तूच आहे, मी तुझाच अंश आहे. मी आणि तू तसेच तू आणि मी यात फरक नाही. माझा तुझ्याशी योग कायम जुळलेलाच आहे. तो जुळवून आणायचा नसून मला या स्वस्वरूपाची सतत जाण राहायला हवी आहे. हाच अंतिम साक्षात्कार आहे. हेच अंतिम ज्ञान आहे. सोहम ध्यान फार प्रसिद्ध आहे. त्याची सविस्तर माहिती मी माझ्या योग साधना या पुस्तकात दिली आहे. भावो. सोहम यानंतर ऋषींनी शब्द वापरला आहे भावो. भावो म्हणजे दया, क्षमा, करुणा, उन्मेष, फसवणूक, श्रद्धा, भक्ती इत्यादी भावभावना नव्हेत. भौतिक किंवा आध्यात्मिक अशा कसल्याच भावभावना म्हणजे येथे भावो नाही. तर येथे भावो म्हणजे भावभावनांच्या अतीत असलेली समज, उमज
भावो म्हणजे जाण. मी सोहम आहे, मी सहा अहम आहे, मी अंशात्मा आहे, मी आत्मांश आहे, मी त्याचा अंश आहे, ही जाण मला सतत राहो. त्या भावदशेमध्येच मी सतत रत असू दे. एक क्षणभरी या भावावस्थेपासून मी दूर न जाऊ दे. सोहम भावो. आपण सोहमचा स्वतंत्रपणे अर्थ पाहिला, आपण भावोचा स्वतंत्रपणे अर्थ पाहिला, परंतु हे दोन शब्द येथे आत्मपूजा उपनिषदात या सूत्रात एकत्र आले आहेत. सोहम भावो यामधून अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून विश्वधर्माबद्दल अत्यावश्यक असा, फार महत्त्वाचा, फार मूलाचा, अतिमूलभूत असलेला, सनातन असा, पायाभूत असलेला अर्थ ऋषी आपल्याला सांगत आहेत. विश्वधर्म म्हणजे काय ते येथे समजावून घ्यायचे आहे. आपल्या जीवनाचा अर्थ सत्य जाणून घ्यायचा आहे. आंधळेपणाने भावनाविवश होऊन भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेमागे पळत नेमके नको तसे जगायचे नाही. असे आयुष्य मागील सर्व योनीत जगून झालेले आहे. आता आपण मानव म्हणून देह धारण केलेला आहे. यास्तव मानव म्हणून जीवन जगायचे आहे. वास्तविक विश्वधर्म असा शब्द वापरायचे कारण नाही. येथे फक्त धर्म असेच म्हणायला पाहिजे, कारण विश्वात हाच एकमेव धर्म आहे. हाच एकमेव वैश्विक धर्म आहे. येथे अन्य धर्म असण्याचे कारणच नाही. अन्य काही असेल तर ते धर्म नसून पंथ संप्रदाय आहेत. त्यामुळे येथे फक्त धर्म असे संबोधन करायला हवे. परंतु मानवाने या मूलभूत सनातन धर्माची चिरफाड केली आहे. त्याची छकले केली आहेत. त्याची पुरती वाट लावली आहे. इतकेच नव्हे तर त्याला विकृत रूप दिले आहे. यामुळे जगात दररोज भांडणे तंटे होत आहेत. खून तर नित्याचेच ठेवलेले आहेत. केव्हा कोठे बॉम्बस्फोट होईल आणि प्राणहानीसह सर्वस्वाचा विध्वंस होईल याचा काही नियम नाही. सतत युद्धे छेडली जात आहेत. मानवाने गैरसमजुतीने येथे तथाकथित अनेक धर्म निर्माण केले आहेत. त्यामुळे या मूलभूत सनातन असलेल्याला नुसते धर्म असे म्हणता येत नाही, कारण यामुळे गोंधळ होईल आणि या उपनिषदातील मूलभूत तत्व समजायला कठीण जाईल. यास्तव आपण परम मूलभूत विश्वधर्म समजावून घेऊया. विश्वधर्म. ऋषी म्हणत आहेत की मीच तुझाच अंश, ही जाण, हाच नमस्कार. विश्वधर्म म्हणजे काय? ध्यान समाधीमध्ये त्याचा साक्षात्कार होतो. तो परमचैतन्य आहे, परम ऊर्जा आहे, परम प्रकाश आहे. तो अदृश्य, अरूप, निराकार, अव्यक्त आहे. साक्षात्कार होतो तेव्हा योग्याचे देहभान हरपते. योगी विदेही होतो. तो सर्व बाजूने महादिव्य, महाप्रखर, महातेजस्वी, महाओजस्वी अशा प्रकाशाने घेरला जातो. योगी अदृश्य, अरूप, निराकार, अव्यक्त होतो. योगी स्वयं ऊर्जा होतो. योगी स्वयं चेतन स्वरूप होतो. योग्याचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. योगी त्याचाच एक भाग होतो. याचा अर्थच असा आहे की योगी आणि त्याच्यात काहीही फरक नाही. एरवी योगी त्याच्यात एकरूप होणे शक्य नाही. दोन समसमान गोष्टीच एकरूप होऊ शकतात. त्यामुळे ज्यावेळी ध्यान समाधीमधून योगी व्युत्थान होतो तेव्हा त्याला जाण येते की तो स्वतःच तो आहे. तो त्याच्यापासून निराळा नाही. तो त्याचाच एक इवलासा अंश आहे. हाच तो त्याचा साक्षात्कार आहे. याचा अर्थ असा आहे की परमात्मा आणि हे विश्व यात काहीही फरक नाही. येथील प्रत्येक वस्तू अचेतन किंवा सचेतन त्याचाच विस्तार आहे. कागदावर एकाच पेन्सिलीमधून अनेकविध रेखाचित्रे काढलेली आहेत. ती सकृतदर्शनी निराळी भासमान होतात, परंतु ती एकाच पेन्सिलीमधून आविष्कारित झालेली आहेत. याचप्रमाणे विश्वामध्ये निर्माण झालेले आणि ते निर्माण करणारा एकच आहेत. येथे सर्व काही त्या एकाच परमचैतन्यामधून आविष्कारित झालेले आहे. येथे दिसायला भिन्नत्व आहे, कारण त्या भिन्नत्वामुळे येथे त्याची भिन्न भिन्न प्रकृती आहे, भिन्न भिन्न स्वभाव आहे, भिन्न भिन्न गुणधर्म आहेत, भिन्न भिन्न वर्तन आहे, भिन्न भिन्न उपयोगिता आहे. यामुळे सकृतदर्शनी भिन्नत्व आहे असे वाटते, परंतु मूलभूत सर्व काही तो आणि तोच आहे.
यामुळे येथील अचेतन किंवा सचेतन अशा प्रत्येक घटकाने त्याची सेवा करणे हाच एकमेव धर्म आहे, हाच एकमेव विश्वधर्म आहे. विश्वधर्माचे पालन करणे हे येथील अचेतन किंवा सचेतन अशा प्रत्येक घटकाचे परमकर्तव्य आहे. येथील अचेतन किंवा सचेतन असा प्रत्येक घटक त्यासाठीच येथे त्याच्यामधून विस्तारित झालेला आहे. या विश्वात तो येथील अद्भुत लीला साक्षी राहून अनुभवण्यासाठी आलेला आहे. त्यासाठी त्याने येथे 84 लक्ष असे विभिन्न निर्जीव सजीव देह धारण केलेले आहेत. यास्तव देहाने येथील घटनांना साक्षी राहून त्याच्यासाठी या विश्वाची लीला अनुभवायची आहे. त्यासाठी जे जसे जीवन वाट्याला येईल त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करून समाधानाने त्याची सेवा करायची आहे. हाच एकमेव सनातन विश्वधर्म आहे. मानवी उपभोग लोलुपता. मातेच्या उदरी अंशात्मा म्हणून एक स्पंदन म्हणून आपला जन्म होतो. हे स्पंदन जीव निर्माण करते. जीव देह धारण करतो. त्या देहाला धड असते आणि त्या धडाला हात, पाय, मुंडके असे अनेक अवयव फुटतात. या अवयवावर ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये असतात. शिवाय धडाच्या आत मेंदू, स्मृती आणि मग त्यात लवकरच मन तयार होते. शिवाय देहाच्या आत 7 कोटी पेशी असतात. तसेच हाडे, मांस, मज्जातंतू, विविध नलिका आणि असे बरेच काही असते. हे सर्व त्या जीवात्म्याचाच विस्तार असतो. या सर्वांचे एकमेव काम असते की त्यांनी त्यांच्या निर्माणकर्त्याची जीवात्म्याची सेवा करावी. त्यासाठीच त्यांची निर्मिती करून त्यांना धारण केलेले असते. याचप्रमाणे विश्वातील असचेतन सचेतन हा त्याचाच विस्तार आहे आणि त्यामुळे अशा प्रत्येक घटकाने त्याची परमात्म्याची सेवा करावी अशी अपेक्षा आहे. परंतु ज्याप्रमाणे जीवात्म्याचा विस्तार असलेली देहादी इंद्रिये मनाच्या आणि स्वतःच्या सौख्यासाठी येथील भौतिक वस्तू जगत उपभोगण्यासाठी वर्तन करतात, यात जीवात्मा दुर्लक्षित राहतो. त्याचप्रमाणे या विश्वातील अचेतन आणि सचेतन त्याची सेवा न करता स्वतःच्या सौख्यासाठी स्वतःला उपभोग घ्यायला सुकर कसे होईल यासाठी येथे वर्तन करतात. यात त्याची विश्वेश्वराची उपेक्षा केली जाते. यात अचेतन तर बिचारे एकाच जागी पडून असतात. तसेच मनुष्य तर प्राणी जगत फार फार क्वचित विश्वधर्माचे विरुद्ध आचरण करतात. मानव हा एकमेव प्राणी बहुतांशी विश्वधर्म पाळत नाही. त्या परमात्म्याची सेवा करत नाही. त्याच्यासाठी जीवन जगत नाही. तर तो स्वतःच्या देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी येथील भौतिक वस्तू जगताच्या उपभोगांसाठी या सृष्टीचा उपभोग घेण्यासाठी आयुष्य जगतो. यास्तव या सूत्राचे निरूपण करताना आपण येथे प्रकर्षाने मानवाचा विचार करणार आहोत. भिन्न मतप्रवाह. अशा प्रकारे भौतिक सौख्यासाठी भौतिक वस्तू जगताच्या उपभोगांसाठी देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन मानव त्याची परमात्म्याची उपेक्षा करतो. आपण त्याचाच अंश आहोत याचा त्याला विसर होतो. यात विश्वधर्म तर मोडीत निघून साफ विसरायला झालेला आहे. मानवाची इतकी मजल गेली आहे की तो स्वतः ज्याचा अंश आहे त्या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल त्याने शंका घेतली आहे. त्यातून तो जर असला तर त्याला आता निवृत्त करायला निघाला आहे. काही जणांनी जरी आत्म्याचे अस्तित्व मान्य केले असले तरी त्याबद्दल स्वतःच्या बुद्धीप्रमाणे धर्माच्या व्याख्या करून त्यांनी त्याप्रमाणे स्वतःचे असे स्वतंत्र धर्म स्थापन केले. त्यासाठी त्यांनी मूलभूत सनातन एकमेव असलेला विश्वधर्म मोडीत काढला. यातील काही भिन्न मतप्रवाह माहीत करून घेऊया. काही जणांनी असा विचार मांडला की येथे विश्व निर्माण करणारा किंवा विश्वनियंता कोणीही नाही. हे विश्व असेच एक संयोग म्हणून निर्माण झालेले आहे आणि त्याचा विस्तार किंवा त्याच्यात बदल हे त्याचे ते होत असतात. विश्व कोणीही नियंत्रित करत नाही. सर्व काही स्वयंनिर्माण होत असते. तसेच ते स्वयं विस्तारित होत असते आणि यथाकाळी स्वयं विनाश होत असते. येथे आत्मा किंवा असे कोणीही नाही. येथे कोणतीही विशिष्ट शक्ती नाही. झाडावरून फळ खाली पडते. त्यामधील ती फळे खाली पडल्यानंतर त्यामधील काही बियांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोंब फुटतात आणि नवीन झाडे उगवतात.
नर मादी यांचे मिलन होते, संतती वाढते, सूर्य भ्रमण करतो आणि त्याचा पृथ्वीवर सजीवाला जीवित राहण्यासाठी उपयोग होतो. प्रत्येक ग्रहाच्या मध्यबिंदूत गुरुत्वाकर्षण असते आणि त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. यामुळे ग्रहांवर घडामोडी होत असतात, उलथापालथी होत असतात. या अशा अनेक घडामोडींमुळे अनेक प्रकारचे वायू तयार होतात. त्यातील 2 विशिष्ट वायू एकत्र आले की त्यामधून पाणी तयार होते. पाणी कोणीही मुद्दाम निर्माण करत नाही आणि त्यामुळे हे असे होणे कोणीही थांबवू शकत नाही. विश्व निर्माणापासून त्यावरील वस्तू जगतापर्यंत अनेक गोष्टी एकमेकांच्या परिणामामधून आपोआप निर्माण होत असतात. हे असे कोणीही मुद्दाम करत नाही. हे असे होत असते. ते कोणी मुद्दामून थांबवूही शकत नाही. येथे सर्व काही स्वयंविस्तारित आहे आणि यास्तव येथे आत्मा असे काहीही अस्तित्वात नाही. काही जणांनी द्वैताचा विचार मांडला. या विश्वात परस्पर विरुद्ध असे द्वैत तत्व आहे. हे परस्पर विरुद्ध तत्व एकमेकांना धरून सांभाळून असते. ज्या अर्थी येथे जड आहे त्या अर्थी येथे सूक्ष्म आहे. ज्या अर्थी येथे विश्व आहे त्या अर्थी येथे ते निर्माण करणाराही आहे. निर्माण झालेले त्याच्या निर्माणकर्त्यापेक्षा लहान असते. यास्तव विश्व निर्माण करणारा विश्वापेक्षा भिन्न आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे. तो विश्वाचे पालन पोषण संगोपन करतो. त्याला आत्मा असे आपण म्हणतो. तो सर्वश्रेष्ठ आहे. तसे जर असेल तर त्याच्यामधून निर्माण झालेला मानव कधीही परमात्मा होऊ शकत नाही. तो सदा त्याच्या निर्माणापेक्षा परमात्म्यापेक्षा भिन्नच असेल. परमात्म्यापेक्षा छोटा खुजा असेल. त्याच्या अधिपत्याखाली नियंत्रणाखाली असेल. सदा त्याच्या कृपाछत्राखाली असेल. काही जणांनी अद्वैत विचार मांडला. जर सजीव त्याचाच अंश आहे तर प्रत्येक सजीव परमात्मा आहे, आत्मा आहे. मग सजीवापेक्षा येथे कोणी श्रेष्ठ नाही. येथे आत्मा असा स्वतंत्र कोणीही असू शकत नाही. सर्वत्र त्याचीच अभिव्यक्ती आहे. मग कोणी कोणाची पूजा अर्चा कशासाठी करायची? येथे पूजा अर्चा विधी धर्म असे काही असायचेही कारण नाही. तसेच मग मानवाला निराळे प्रयत्न करून परमात्मा प्राप्त करायची गरज नाही. तो स्वतःच परमात्मा आहे, श्रेष्ठ आहे. जर येथे त्याच्यामधूनच सर्व काही निर्माण झालेले आहे तर येथे निर्माण झालेले स्वतंत्र असे काहीही नाही आणि येथे निर्माण करणाराही स्वतंत्र असा कोणी नाही. कारण कोणीही स्वतःचे स्वतःला निर्माण करत नाही. तो आहे हे इतकेच सत्य आहे. फार तर तो विस्तारित झाला आहे, सतत विस्तारित होत आहे, विभिन्न प्रकारे येथे व्यक्त होत आहे असे आपण म्हणू शकतो. परमात्मा असे काही निराळे मानायची गरज नाही. येथे कोणताही धर्म असू शकत नाही, कोणतेही पूजास्थान असू शकत नाही. काही म्हणतात की विश्वात परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे, तो स्वयंभू आहे, त्याच्यामुळे हे विश्व आहे आणि त्याची मर्जी असेपर्यंत ते सुरू असणार आहे. येथे सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली नियंत्रित केले जात आहे. त्याच्या मर्जीविरुद्ध काही केले तर तो ते बिघडवलेले दुरुस्त करतो आणि असे करताना येथे महाप्रचंड उलथापालथ होते. त्याचा येथे सर्वांना त्रास सहन करावा लागतो. याचा दुसरा अर्थ असाही आहे की परमात्मा त्याच्या मर्जीने विश्व निर्माण करू शकतो आणि तो विश्व केव्हाही नष्ट करू शकतो. ती त्याची मर्जी आहे. याचा अर्थ सर्वश्रेष्ठ परमात्मा सदा निराळा राहणार आहे आणि बाकी सर्व विश्व आणि त्यावरील सर्व काही परमात्म्याहून निराळे राहणार आहे. म्हणजेच मानव किंवा इतर सजीव कधीही परमात्मा होऊ शकणार नाहीत. परमात्मा आणि इतर सर्व यामध्ये कधीही भरून न येणारे असे अंतर सदा असणार आहे. काही जण असे म्हणतात की मानव हा परमात्म्याचाच अंश आहे. त्याला आणखी निराळे असे प्रयत्न करून परमात्मा पद प्राप्त करायची काहीच आवश्यकता नाही. तो मूलतःच परमात्मा आहे. परंतु भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेमुळे मानव हे विसरला आहे. त्याने अध्यात्म, सत्संग, योगविद्या इत्यादीद्वारे ही जाण करून घ्यावी की तो परमात्मा आहे. मी परमात्मा आहे ही जाण येणे हाच मानवी देहाचा अंतिम उद्देश आहे. तेच अंतिम ज्ञान आहे. त्याला असे ज्ञान झाले की त्याच्या मानवी देहाचे सार्थक होते. मानव साक्षात्कारित होतो, तो मुक्त होतो. यामुळे मानव भौतिक वस्तू जगताच्या उपभोगात सदा रत राहून स्वतःची अधोगती करू शकतो. सदा दुःख, कष्ट, पीडा, हाल, अपेष्टा यात राहू शकतो.
किंवा तो संचितात भर घालत राहून सदा जन्ममरणाचे फेरे घेत राहू शकतो, सदा सुखदुःख अशा चक्रात फिरत राहू शकतो, किंवा तो मुक्त राहून या विश्वाचा आस्वाद घेऊ शकतो. तो सदानंदी कैवल्यानंदी राहू शकतो. याला मुक्तात्मा असे म्हणतात. मुक्त म्हणून तो स्वतःच्या मर्जीने येथे पाहिजे तितके वास्तव्य करू शकतो, किंवा तो स्वतःला उन्नत करून प्रगत करून मानवाचा परमात्मा होऊ शकतो. परमात्मा होणे ही त्याची अंतिम उत्क्रांती आहे. ती मानवी देहाची पूर्णता आहे. हे असे होऊ शकते कारण मानवी देहात परमात्मा होण्याचे बीज अगोदरच आहे. यामुळे मानव त्याच्या मर्जीने त्याच्या जे आहे ते पूर्ण करू शकतो. काय, कसे, किती उत्क्रांत व्हायचे ही त्याची इच्छा आहे. कोणी म्हणतात की वैश्विक उत्क्रांती ही एक न थांबणारी सदा विकसित होत असलेली स्वयंभू प्रक्रिया आहे. आत्मा कधीही थांबू शकत नाही, विश्रांती घेऊ शकत नाही. त्याचे वैश्विक कर्म अव्याहत सुरूच असते. तो थांबला की विश्वही थपकेल, नष्ट होईल. म्हणून त्याच्या या कृतीला वैश्विक लीला असे म्हटले जाते. गायन, वादन, नर्तन हे सुरू असते तेव्हाच त्याचा आविष्कार असतो. ते थांबले की आविष्कारही थांबतो. गायन, वादन, नर्तन करणारा त्याच्या आविष्कारापासून भिन्न असू शकत नाही. तो सदा त्याच्या कलेला चिकटलेला असतो. परंतु चित्र काढले, मूर्ती तयार केली की त्याचा चित्रकार, त्याचा मूर्तिकार त्या चित्रापासून, मूर्तीपासून दूर होतो आणि तरीही त्याची कलाकृती आविष्कारित होत असते. नाटकाचा नेहमीच प्रयोग असतो, खेळ असतो. सिनेमा एकदा तयार केला की तेथे काम संपते. म्हणून आत्म्याच्या येथील कर्मयोगाला खेळ, लीला असे म्हणतात. परमात्मा क्षणाक्षणाला, कणाकणामधून लीला व्यक्त करत आहे. आपण नाटक पाहिल्यासारखे साक्षी राहून त्याची मौज अनुभवावी, त्यात सहभागी होऊ नये. अगदी स्वतःच्या जीवनातही आपली बुद्धी चालवून ढवळाढवळ करू नये. जे काही होत आहे त्याचा आस्वाद घ्यावा. त्याला आपले प्रारब्ध, नशीब, दैव असे काहीही म्हणा, परंतु त्याचा तक्रार न करता आनंदाने स्वीकार करावा. कोणी म्हणतात की हे सर्व ओळखण्यासाठी आणि स्वतः आत्मस्वरूप होण्यासाठी मानवाला अनन्यसाधारण बुद्धी प्रदान केलेली आहे. प्रत्येक निर्जीव सजीव त्याचाच अंश असल्यामुळे प्रत्येक निर्जीव सजीव परमात्मा होऊ शकतो. प्रत्येक निर्जीवाची सजीवाची तीच अंतिम उत्क्रांती आहे. विशेष म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक निर्जीवाची सजीवाची त्याच्याही नकळत यासाठीच क्रिया प्रक्रिया सुरू असते. 84 लक्ष जीवांची उत्क्रांती यासाठीच होत असते. प्रत्येक जन्म त्याच्याकडे झेपावून उत्क्रांत होण्यासाठीच होत असतो. येथे सतत उत्पत्ती, स्थिती, लय हा वैश्विक नियम सुरू असतो. यासाठी अनेकविध देह धारण करून प्रत्येक देहाच्या माध्यमातून आत्मस्वरूप होण्यासाठी, त्याच्याकडे जाण्यासाठी, वर्तुळ पूर्ण करण्यासाठी प्रगती केली जाते. निर्जीव अचल योनीचे रूपांतर सजीव अचल योनीत वनस्पतीसृष्टीत होते. वनस्पतीसृष्टीचे रूपांतर चल सजीवात प्राणीसृष्टीत होते. मानवी योनी ही सजीव चल प्राणीसृष्टीमधील शेवटची योनी आहे. मानवी योनीत अनन्यसाधारण बुद्धी उत्क्रांत होते आणि आत्मज्ञान प्राप्त होते. मानव साक्षात्कारित होतो, वैश्विक यात्रेमधून मुक्त होतो. काहींनी योगाधिराज पातंजलींच्या धारणेचा चुकीचा अर्थ घेतला आणि परमात्म्याच्या प्रतिमेची, मूर्तीची पूजा करायला सांगितली. मंत्र म्हणून त्यात परमात्म्याला प्रगट व्हायचे आवाहन करून मोठ्या श्रद्धेने मूर्तीपूजा सुरू झाली. त्यासाठी पूजेचे सोपस्कार सांभाळले जाऊ लागले. देवळे बांधून त्यात मूर्ती ठेवल्या जाऊ लागल्या. तेथे धार्मिक विधी होऊ लागले. देवळे तीर्थक्षेत्रे झाली. भक्तांची गर्दी होऊ लागली. भावभक्तीचा पूर आला. हे असे करणे म्हणजे धर्म अशी भावना झाली. वेद संस्कृतमध्ये सांगितलेले असल्यामुळे तीच देवाची भाषा आहे असे सांगण्यात येऊ लागले. त्यामुळे ज्यांना संस्कृत येत होते ते मोठे झाले. त्यांनी धर्माच्या नावाखाली मनमानी सुरू केली. अनेक जण धर्माच्या नावाखाली पिळले जाऊ लागले. काहीही कार्य करायचे झाले की मग जन्म होऊ दे की मृत्यू होऊ दे असे धार्मिक विधी केले पाहिजेत असा प्रघात झाला. यामुळे हे धार्मिक विधी ज्यांना करता येत होते ते विनाकारण त्याचा बाऊ करू लागले. अंधश्रद्धेच्या पगड्याखाली भोळे भाबडे लोक भरडले जाऊ लागले. वर्णभेदाला ऊत आला.
यात विश्वधर्म विसरला गेला. निराकार अरूप असलेल्या परमात्म्याला मूर्त स्वरूप देऊन गाभाऱ्यात बंदिस्त करतात. मौन असलेल्या परमात्म्याला शब्दबद्ध करून कांठळ्या बसवणाऱ्या वाद्यांसह तारस्वरात म्हणलेल्या मंत्रघोषाने जागृत करतात. निर्विकारी असलेल्या परमात्म्याला साकडे घालून कामना वासना शमवण्याच्या कामाला जुंपतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यापैकी एकाने संतुष्ट होत असलेल्या परमात्म्याला पाना फुला फळांच्या राशीने कापड चोपडाने सोन्या नाण्याने मढवितात. परमात्म्याला पाना फुला फळांच्या राशीने कापड चोपडाने सोन्या नाण्याने मढवतात. असे अनेक विनोद घडत असतात. एकच एक देव असलेल्याची अनेक ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करतात. एकच एक देव आहे, परंतु त्याची जितकी मंदिरे आहेत त्या सर्वांचे दर्शन घेणे ही यात्रा समजण्यात येते. अमुक गावचा देव नवसाला पावतो, परंतु तोच देव तमुक गावी असतो, परंतु तो देव नवसाला पावत नाही असे सांगतात. एखाद्या देवाचे देऊळ पाहण्यात आले की हा देव नवसाला पावतो का असा प्रश्न विचारतात. त्याचे उत्तर हो असे असेल तरच त्याचे दर्शन घेतात. नवीन देवळे बांधली की तेथील देव नवसाला पावतो अशी जाहिरात करावी लागते, तरच तेथे भक्त येतात. एखादा देव नेहमी नवसाला पावतो अशा समजुतीने नवस बोलला जातो. त्याप्रमाणे घडले नाही तर देव बदलला जातो. भिन्न धर्म विचार याचा जो काही दुष्परिणाम व्हायचा तोच झाला. भिन्न मतप्रवाहामुळे मूलभूत विश्वधर्म दूर करून अनेकांनी स्वतःच्या मताप्रमाणे आपापले धर्म स्थापन केले. यात मूर्तीपूजा, धार्मिक विधी, सोपस्कार, वर्णभेद यांना बंदी घातली. यात काही नवीन तत्त्व सांगितल्यामुळे त्याला जनसामान्यांकडून फार मोठा प्रतिसाद मिळाला. वास्तवात ते स्वतंत्र धर्म नसून विश्वधर्मामधून निराळे वाटतील असे संप्रदाय आहेत, पंथ आहेत, गट आहेत. विश्वधर्मामधून काही गोष्टी वगळून त्यात काही गोष्टींची भर घालून निराळे संप्रदाय स्थापन केले गेले. पुढे या संप्रदायांमधूनच आणखी भिन्न भिन्न विचार होत होत एकातून दुसऱ्यात प्रवाहित होत आणखी संप्रदाय स्थापन झाले. मूलभूत विश्वधर्म विस्मरणात गेल्यामुळे या संप्रदायांना आता स्वतंत्र धर्माचे स्वरूप आले. असे अनेक धर्म स्थापन झाले, परंतु त्यांचा मूलभूत ढाचा हा वैश्विक धर्माला सदा जोडलेलाच राहिला. हे सर्व भिन्न धर्मविचार आत्म्यासभोवतीच त्याला स्वीकारण्यात किंवा त्याला नाकारण्यात फिरत राहिले. ज्यांनी त्याला नाकारला त्यांना त्यात यश आले, परंतु काळाने त्यांच्यावरच सूर उगवला. अशांच्या पश्चात त्यांच्याच मूर्ती करून त्यांची देवळे बांधून सर्व सोपस्कारांसह त्यांची पूजा सुरू केली. यात एकच घडले की माणसात कायमकरिता तेढ, वैर, दुश्मनी निर्माण झाली. धार्मिक भावना अति तीव्र कट्टर झाल्या. आता त्याला साम्राज्यवादाचे घाणेरडे रूप आले आहे. यासाठी युद्धे छेडली जाऊ लागली. महाभयावह असा संहार केला जाऊ लागला. वैश्विक संपत्तीचा, वैभवाचा विध्वंस होऊ लागला. आमचाच धर्म श्रेष्ठ असून सर्व जगाने त्याचाच स्वीकार करायला पाहिजे अशी धारणा झाली. याची सक्ती केली जाऊ लागली. महिलांची अब्रू टांगणीला लागली. ज्यांनी याला विरोध केला त्यांचा संहार केला जाऊ लागला. शिकलेल्यांनीच याला सुरुवात केली आणि आता अडाणी त्या शिकलेल्यांना हीच वागणूक देत आहेत. आपणच खणलेल्या खड्ड्यात स्वतःचा पाय मोडून घेत आहेत. नमस्कार. अशा प्रकारे आपण सर्वप्रथम आपल्या नित्य जीवनात नमस्काराचा व्यवहारिक, भौतिक, पारंपरिक अर्थ पाहिला, परंतु अध्यात्माला नमस्काराचा काही निराळा अर्थ अपेक्षित आहे. आत्मपूजा उपनिषद तोच अर्थ आपल्याला समजावून देत आहे. त्यासाठी ऋषींनी आपल्यात सोहमभाव असायला पाहिजे असे सांगितले. आपण त्याचेही निरूपण केले. सोहमभाव हाच वैश्विक धर्म आहे. त्यासाठी येथे असलेले भिन्न मतप्रवाह, धर्माबद्दल भिन्न विचार आपण समजावून घेतले. आता आपण ऋषींना अपेक्षित असा नमस्काराचा अर्थ समजावून घेऊया. अध्यात्माला आत्मपूजा सांगणाऱ्या ऋषींना अपेक्षित नमस्कारचा अर्थ जाणणे म्हणजे आत्मपूजेत करायचा नमस्कार करणे आहे. आपण देवासमोर गेल्यावर त्याचे दर्शन घेतो आणि दर्शन झाल्यावर त्याच्या पुढे नतमस्तक होतो, त्याला नमस्कार करतो. नेमके हेच येथे अपेक्षित आहे. आत्मपूजा झाली याचा अर्थ त्याचे दर्शन झाले, त्याचा साक्षात्कार झाला. आपल्याला आपल्या मूलभूत स्वस्वरूपाची उमज आली, त्याचे दर्शन झाले, म्हणून तर आपण त्याच्या पुढे नतमस्तक होऊन त्याला नमस्कार करत आहोत. त्याला नमस्कार करणे याचा अर्थच
त्याचे दर्शन होऊन साक्षात्कार झाला की मी स्वतः त्याचाच अंश आहे, मी तो स्वतः आहे. आत्मपूजेत सोहमभाव असणे हाच त्याला केलेला नमस्कार आहे. येथे ऋषींनी त्यांना अपेक्षित असा नमस्काराचा अर्थ सांगितला आहे की मी तुझाच अंश आहे, मी परमात्म्याचाच अंश आहे, मी आत्मांश आहे. ही जाण असणे म्हणजे त्याला नमस्कार करणे आहे. अशी जाण आली की त्याला नमस्कार केला गेला. ही अशी जाण येणे हाच त्याचा सर्वात मोठा आदर सत्कार मान सन्मान आहे. नमस्कारात 2 शब्द आहेत, नम आणि संस्कार, म्हणजेच नमचे संस्कार. नम म्हणजे नतमस्तक होणे, नम होणे. नम म्हणजे नमन, अमन असणे. नम म्हणजे नम्र, विनम्र असणे. नम म्हणजे मी नाही, तू आणि तूच आहेस असे आणि अशाचे संस्कार असणे म्हणजे नमस्कार. आपण स्वतः परमात्म्याचा अंश आहोत ही जाण अध्यात्मात फार मोठी उपलब्धी आहे. आपण जे आहोत त्याचे स्फुरण येणे, आपण जे आहोत त्याचे सत्य ज्ञान होणे. अहम म्हणजे मी तो आहे या स्वतःच्या अस्तित्वाची जाण येणे हा साक्षात्कार आहे. अहम म्हणजे अहंकार नव्हे, अहम म्हणजे मी तो आहे, मी त्याची अभिव्यक्ती आहे, मी त्याचा अंश आहे. याचा अर्थ असाही आहे की माझी आध्यात्मिक प्रगती होऊन, माझी उत्क्रांती होऊन मी ते अंतिम स्वस्वरूप धारण करीन. मी त्या तितक्या अंतिम उच्चावस्थेला पोहोचेन, मी परमात्मा होईन. माझ्यात परमात्मा होण्याचे आत्मबीज आहे. त्याला विशुद्ध आणि पवित्र अशा देहभूमीत आध्यात्मिक आचरणाने मशागत करून, योगोपासनेचे खतपाणी घालून, ध्यान समाधीमध्ये आत्मपूजा करून मी आत्मफळ प्राप्त करीन. तेथे माझ्याकडून माझ्याही नकळत नमस्कार घडेल, कारण त्यावेळी मी माझे अस्तित्व त्याच्यात विसर्जित केलेले असेल. आपल्याकडून हा नमस्कार लवकरात लवकर घडणे आवश्यक आहे. तो जितक्या लवकर घडेल तितक्या लवकर आपण भौतिक वस्तू जगताच्या उपभोगरूपी मगरमिठीमधून मुक्त होऊ. कारण तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची, आत्मस्वरूपाची जाण येणार नाही आणि आपण मनमानी करत उपभोगांचे गाठोडे फुगवत वाढवत राहू. परंतु हा नमस्कार घडण्याचे भाग्य उदयाला आले की आपल्यातील भौतिक रिपू नष्ट होतील. येथे आपण फार फार सावध राहायला पाहिजे, कारण साक्षात्काराने भौतिक रिपू जातात, परंतु ते आध्यात्मिक रिपूंना निर्माण करून जातात. आपल्याला आपण साक्षात्कारित समजू लागलो की आपण समाजापासून फटकून निराळे वागू बोलू लागतो. आपली भौतिक अक्कड आध्यात्मिक अक्कड निर्माण करते. साक्षात्काराचाच अहंकार निर्माण होतो. एखादा धार्मिक कार्यक्रम करणाऱ्या यजमानाचे नीट निरीक्षण करा. तो तुम्हाला काही वेगळाच आचरण करत असलेला दिसेल. तो फार खुश असेल. ही खुशी पूर्णपणे भौतिक असते. चला, आता आपण अमुक धार्मिक विधी केला आहे, तेव्हा आता अमुक भौतिक अयोगिक कृत्याची भीती बाळगण्याची गरज नाही. पुन्हा नव्या दमाने, ताज्या जोमाने भौतिक अयोगिक गोष्ट करायला हरकत नाही. अशा निभटा भिक्षुकांना दर महिन्याला येऊन विधी करायचे कंत्राटच दिलेले असते. परमात्म्याला प्रत्यक्षात दूर ठेवून पूजाविधीपुरते जवळ करणे सोपे आणि सोयीचेच असते, कारण अशाने आपण अयोगिक वागायला मोकळे होतो. पूजाविधी भटा भिक्षुकांवर सोपवून आपण कडक सोवळे झोकात नेसून मिरवायला मोकळे असतो. कारण आत्मपूजा उपनिषदाला अपेक्षित नमस्कार घडला तर असे देवत्व धारण करून दानवत्वाने आचरण करणे शक्य होत नाही. आयुष्याची सारी मजा निघून जाते. परंतु अशा यजमानांनी काहीही काळजी करणाऱ्याचे कारण नाही. कारण अयोगिक कृत्य करून मिळवलेला पैसा घेऊन योगिक कृत्यांचा रतीब घालणाऱ्या भटा भिक्षुकांचा गल्ली बोळामधून सुळसुळाट आहे. धार्मिक कृत्य केली की तो पैसाही त्यांनी केलेल्या धार्मिक कृत्या इतकाच शुद्ध आणि पवित्र होतो. एकमेकास सहाय्य करू, अवघेची धरू सुपंथ, अशी येथे सोय आहे. तेवढी सुपंथाची व्याख्या बदला की झाली. याचा अर्थ इतकाच आहे की अशांचा त्याला नमस्कार झालेला नाही, तो त्यांनी त्याला केलेला नमस्कार आहे. अशांजवळ नमस्कार करायला हात आहेत, परंतु त्यामागे नमस्कार करणारे रीते अंतःकरण नाही. ते काही निराळ्या गोष्टींनी अगोदरच भरलेले आहे. अजूनही नमस्कार करणारा आणि नमस्कार करून घेणारा भिन्न आहे. त्यामुळे त्यांना त्याला नमस्कार केला असा आभास झालेला आहे. ही त्यांची मिथ्या समजूत आहे. तुमच्याकडून जर खरोखरच त्याला नमस्कार घडला तर तुमची भौतिक
वर्तणूक आपोआप तुमच्याही नकळत बदलून जाईल. याची जाणीव तुमच्यापेक्षा इतरांना होईल. त्यांच्याकडून तुम्हाला समजेल की तुम्ही अव्यावहारिक वागत आहात, तुम्ही एकलकोंडे झालेले आहात, तुम्ही जगताच्या दृष्टीने बावळट आहात वगैरे वगैरे. तो नमस्कार घडला की आता तुम्हाला परमात्म्याला खुश करण्याकरिता धार्मिक विधी करायची गरज वाटणार नाही, कारण तुम्ही मुक्त झालेले असाल. वैश्विक द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे पाप असेल तर पुण्य गोळा करायची काळजी वाटते, खड्डा असेल तर भर घालावी लागते. येथे पाप नाही आणि त्यामुळे पुण्य सामावून घ्यायला जागा नाही, कारण आता येथे सर्व काही जागा त्या सर्वेश्वराने व्यापलेली आहे. येथे तुमचे देहापासून पृथक्करण होते. देह म्हणतो की आता मला जाण आली आहे की माझ्या आत कोण वास्तव्याला आहे. आता तो देह केवळ योगिक आचरणच करतो. येथील भौतिकाचा उपभोग न घेता त्याचा अत्यावश्यक इतकाच उपयोग करून आत्मरत राहतो. सृष्टीला साक्षी राहून तिचा आस्वाद घेतो. आता तुम्ही घोषणा करता, अहम ब्रह्मास्मी. तो देह तुम्हाला नमस्कार करतो. येथे आत्मपूजा होते. हरिओम.